नमस्कार मंडळी. स्वयंपाकघरात रोज काम करताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपला बराच वेळ जातो. कधी भाज्या लवकर खराब होतात, कधी डाळ शिजायला वेळ लागते, तर कधी पदार्थ बनवताना अचानक एखादी अडचण येते. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील अशाच 30 सोप्या, उपयोगी आणि वेळ वाचवणाऱ्या घरगुती किचन टिप्स, ज्या तुमच्या रोजच्या कामात नक्की उपयोगी पडतील. चला तर मग सुरुवात करूया. कांदे जास्त दिवस टिकवण्यासाठी. कांदे नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. कांदे प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवण्याऐवजी जाळीच्या किंवा हवेशीर टोपलीत ठेवल्यास त्यांना हवा खेळती राहते आणि ते लवकर खराब होत नाहीत. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका. बटाटे आणि कांदे एकाच ठिकाणी ठेवल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे चांगले. हिरवी मिरची जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी. हिरव्या मिरच्या आणल्यानंतर त्यांचे देठ काढून टाका आणि त्या कोरड्या डब्यात ठेवून झाकण लावा. डब्यात ओलावा साचू नये याची काळजी घ्या. यामुळे मिरच्या तुलनेने जास्त काळ ताज्या राहण्यास मदत होते. कोथिंबीर ताजी ठेवण्याची सोपी पद्धत. कोथिंबीर आणल्यानंतर खराब झालेली पाने काढून टाका. देठ थोडे कापून कोथिंबीर कागदात किंवा स्वच्छ कापडात गुंडाळा आणि हवाबंद डब्यात किंवा पिशवीत ठेवा. वापरण्यापूर्वीच धुतल्यास ती अधिक काळ चांगली राहण्यास मदत होते. लिंबू जास्त काळ टिकवण्यासाठी. लिंबू लगेच वापरणार नसाल तर ते थेट उघडे ठेवण्याऐवजी बंद डब्यात किंवा पिशवीत ठेवू शकता. यामुळे त्यातील ओलावा लवकर कमी होत नाही आणि लिंबू तुलनेने जास्त काळ ताजे राहते. टोमॅटो कसे ठेवावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो खूप मऊ झाले असतील तर ते लवकर वापरणे चांगले. टोमॅटो ठेवताना त्यांना एकमेकांवर खूप दाबून ठेवू नका. खराब झालेला टोमॅटो लगेच वेगळा काढा, कारण तो इतर टोमॅटोंनाही खराब करू शकतो. डाळ लवकर शिजवण्यासाठी. डाळ शिजवण्यापूर्वी ती निवडून स्वच्छ धुवा आणि काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होण्यास मदत होते आणि शिजवण्याची वेळही कमी होऊ शकते. भात मोकळा करण्यासाठी. भात शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भात शिजल्यानंतर लगेच झाकण पूर्णपणे उघडण्याऐवजी काही मिनिटे झाकून ठेवला तर वाफ व्यवस्थित बसते आणि भात मोकळा राहण्यास मदत होते. भात उकळताना पाणी बाहेर येत असेल तर. भात किंवा दूध उकळताना भांडे पूर्ण भरू नका. वर थोडी जागा ठेवल्यास उकळताना पदार्थ बाहेर सांडण्याची शक्यता कमी होते. पोळी मऊ ठेवण्यासाठी. पोळ्या बनवल्यानंतर त्या लगेच झाकण असलेल्या डब्यात ठेवा. डबा वारंवार उघडा ठेवण्याऐवजी आवश्यक तेव्हाच उघडा. त्यामुळे पोळ्यांचा मऊपणा टिकण्यास मदत होते. पीठ मळताना ही छोटी गोष्ट लक्षात ठेवा. पोळीचे पीठ मळताना एकदम खूप पाणी घालण्याऐवजी थोडे थोडे पाणी घाला. पीठ मळून झाल्यानंतर काही वेळ झाकून ठेवल्यास ते मुरते आणि पोळ्या लाटणे सोपे होते. जास्त तिखट झालेली आमटी किंवा भाजी. भाजी किंवा आमटी चुकून जास्त तिखट झाली तर लगेच खूप साखर घालण्याऐवजी पदार्थाच्या प्रकारानुसार थोडे अधिक बेसचे घटक किंवा प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करा. चव संतुलित करण्यासाठी हळूहळू बदल करा. भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर. मीठ जास्त झाल्यास पाणी वाढवणे हा एकमेव उपाय नाही. पदार्थाच्या प्रकारानुसार भाजीचे इतर घटक वाढवून चव संतुलित करता येते. मात्र हे करताना पदार्थाची मूळ चव आणि घट्टपणा लक्षात घ्या. तळलेले पदार्थ कुरकुरीत ठेवण्यासाठी. भजी, पापड किंवा इतर तळलेले पदार्थ लगेच हवाबंद डब्यात भरू नका. आधी त्यातील अतिरिक्त तेल निघू द्या आणि पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवा. चहा पुन्हा पुन्हा उकळू नका. चहा बनवल्यानंतर तो वारंवार उकळण्यापेक्षा आवश्यक तेवढाच चहा बनवण्याचा प्रयत्न करा. वारंवार उकळल्यामुळे चव बदलू शकते. आले लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी. घरी आले लसूण पेस्ट बनवत असाल तर ती स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवणे महत्त्वाचे आहे. पेस्ट काढण्यासाठी नेहमी कोरडा स्वच्छ चमचा वापरा. पेस्टमध्ये पाणी जास्त राहिल्यास ती लवकर खराब होऊ शकते. कढीपत्ता ताजा ठेवण्यासाठी. कढीपत्ता आणल्यानंतर खराब किंवा काळवंडलेली पाने काढून टाका
पाने पूर्ण कोरडी करून डब्यात ठेवणे अधिक चांगले. ओलावा साचल्यास पाने लवकर खराब होऊ शकतात. मसाले ताजे ठेवण्यासाठी मसाले नेहमी कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. मसाल्यांच्या डब्यात ओलसर चमचा कधीही वापरू नका. तसेच मसाले थेट गॅसच्या अगदी जवळ ठेवणे टाळा. साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून साखरेचा डब्बा नेहमी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडा ठेवा. डब्याच्या बाहेर साखर सांडली असल्यास ती लगेच पुसून टाका. स्वयंपाकघरात गोड पदार्थांचे कण राहणार नाहीत याची काळजी घेतल्यास मुंग्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. मीठ ओलसर होऊ नये म्हणून मीठ नेहमी कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. डब्यात पाणी किंवा वाफ जाऊ नये याची काळजी घ्या. ओलसर चमचा वापरणेही टाळा. डब्यांना मसाल्यांचा वास येत असेल तर एखाद्या डब्यात कधी मसाले ठेवले असतील आणि नंतर त्यात दुसरा पदार्थ ठेवायचा असेल तर डबा चांगला धुवून पूर्णपणे वाळवा. झाकणासह डबा काही काळ हवेशीर ठेवल्यास वास कमी होण्यास मदत होते. फ्रीजमध्ये वास पसरू नये म्हणून फ्रीजमध्ये पदार्थ नेहमी झाकून किंवा योग्य डब्यात ठेवण्याची सवय लावा. विशेषतः कांदा, लसूण किंवा तीव्र वासाचे पदार्थ उघडे ठेवू नका. फ्रीजची नियमित स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फ्रीजमध्ये भाज्या ठेवताना भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्या पूर्णपणे कोरड्या आहेत याची खात्री करा. जास्त ओलावा राहिल्यास काही भाज्या लवकर खराब होऊ शकतात. डाळी आणि धान्यांमध्ये किडे होऊ नयेत म्हणून डाळी आणि धान्य साठवताना डबे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असावेत. जुना साठा संपवून मग नवीन साठा भरण्याची सवय लावा. नवीन आणि जुना साठा एकत्र न मिसळणे चांगले. लसूण सोलण्याची सोपी पद्धत लसूण पाकळ्या वेगळ्या करून त्या थोडा वेळ पाण्यात ठेवू शकता. त्यानंतर साली काढणे तुलनेने सोपे होऊ शकते. आले सोलताना सुरीऐवजी चमचा वापरून पहा. आल्याची पातळ साल काढण्यासाठी सुरीने जास्त भाग कापला जातो. त्याऐवजी चमच्याच्या कडेने साल खरवडल्यास साल काढणे सोपे होते आणि आल्याचा अनावश्यक भाग वाया जाणे कमी होते. मिक्सरच्या भांड्याची स्वच्छता मिक्सरमध्ये चिकटलेली पेस्ट किंवा मसाला साफ करणे कठीण जात असेल तर त्यात थोडे पाणी घालून काही सेकंद फिरवू शकता. त्यानंतर भांडे लगेच स्वच्छ धुवा. अर्थात हे करताना मिक्सरची सुरक्षितता आणि विद्युत उपकरणांच्या वापराच्या सूचना लक्षात ठेवा. स्वयंपाकघरातील कचरा कमी करण्यासाठी भाज्यांची सालं किंवा देठ थेट कचऱ्यात टाकण्याआधी त्यांचा उपयोग होऊ शकतो का हे पहा. काही भाज्यांचे भाग चटणी, सूप किंवा इतर पदार्थांमध्ये वापरता येतात. मात्र खाण्यायोग्य नसलेले किंवा खराब भाग वापरू नका. स्वयंपाक करताना वेळ वाचवण्याची युक्ती दररोज लागणारे मसाले, डाळी आणि इतर साहित्य आधीच व्यवस्थित मांडून ठेवा. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ ठेवले तर वारंवार डबे शोधण्यासाठी वेळ जात नाही आणि स्वयंपाक अधिक व्यवस्थित होतो. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची किचन टिप स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसाच्या शेवटी फक्त फरशी साफ करणे पुरेसे नाही. गॅसजवळचे तेलकट डाग, स्वयंपाकाच्या ओट्यावरचे डाग, सिंक आणि वापरलेली भांडी यांचीही नियमित स्वच्छता करा. स्वच्छ स्वयंपाकघर म्हणजे केवळ सुंदर दिसणारे स्वयंपाकघर नाही तर अन्नाची स्वच्छता व सुरक्षितता राखण्यासाठीही ते महत्त्वाचे आहे. तर मंडळी, या होत्या आपल्या स्वयंपाकघरातील 30 सोप्या, उपयोगी आणि वेळ वाचवणाऱ्या घरगुती किचन टिप्स. यातील काही टिप्स तुम्ही आधीपासून वापरत असाल तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या टिप्सपैकी तुमची सर्वात आवडती टिप कोणती आहे हेही कमेंटमध्ये लिहा. अशाच रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या घरगुती उपाय, किचन टिप्स आणि आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि आनंदी ठेवा. धन्यवाद.